निर्यात बंदी संदर्भातली मोठी बातमी। कांदा निर्यात बंदी ठरलेल्या डेडलाईन प्रमाणे म्हणजेच 31 मार्च पर्यंत कायम राहणार आहे। 2 दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठवल्याच्या चर्चा सुरू होत्या, पण निर्णयाबाबत संभ्रमाचं वातावरण होतं। वाणिज्य विभाग आणि केंद्र सरकारमध्ये यावर विसंवाद असल्याचं बघायला मिळतंय। तर कांदा निर्यात बंदी उठवलीच नव्हती असं स्पष्टीकरण केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांनी दिलंय। आता 31 मार्च पर्यंत कांदा निर्यात बंदी कायम असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भावना नेमक्या काय आहेत आम्ही जाणून घेतल्या। केंद्र सरकारने 2 दिवसापूर्वी निर्यात बंदी चालू केली। त्याच्यात कुठे 2 दिवस सुट्टीचे दिवस होते। काल मार्केट कमिटी लासलगाव चालू झाली, तिथं 200-300 रुपयाने बाजार सुधारले। त्याच्यानंतर आज सगळ्या बाजार समित्या चालू झाल्या, तिथं थोडेसे आज 200 रुपये घसरले। तर आज लगेच निर्यात बंदी केली असं काहीतरी कळालं शेतकऱ्यांना। हे काय प्रकार चाललाय काय आम्हाला लक्षात येत नाही। काही ठिकाणच्या ज्या कांदा मार्केटमध्ये 200-300 रुपयाने भाव वाढले होते, 2 पैसे शेतकऱ्याला मिळाले असते। एक तर कांद्याचं पीक पूर्ण शेतकऱ्यांच्या हातातून गेलं आहे, परंतु भाजप सरकारचं धोरणच असं आहे की शेतकऱ्यांचं मरण कसं होईल एवढंच ते बघताय। आई जेव घालीन आणि बाप भीक मागू देणार अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली।